नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बापूसाहेब नेने फाउंडेशनकडून सौ सरिता सावंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित। आश्रमशाळा म्हणजे जनजाती, गिरिजन, विमुक्त जमाती, भटक्या जमाती व इतर आदिवासी यांच्या शैक्षणिक प्रगतीकरता उघडलेले विद्यालय। समान संधीच्या युगात काही जमातींना शिक्षणापासून वंचित राहणे योग्य नाही, म्हणून भारतीय संविधानाच्या 46व्या अनुच्छेदात मागासलेल्या जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे याकरता सरकारी अनुदानाने केलेली तरतूद म्हणजे आश्रमशाळा होय। या शाळात वसतिगृह असून त्यात प्राचीन गुरुकुल पद्धती, अर्वाचीन शिक्षण पद्धती, मूल उद्योग पद्धती यांचा समन्वय आहे। तसेच या शाळेत मुलांना निवासाची, भोजनाची आणि शिक्षणाची सोय सरकारी खर्चाने केली जाते। जुन्या मुंबई राज्यात 1953-54 साली प्रथम आश्रमशाळा काढण्यात आली। सन 1992 साली मागासलेल्या जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे या उद्देशाने तुटपुंजा अनुदानावर कैलासवासी दादासाहेब लिमये यांनी सुरू केलेल्या आदिवासी वावळोली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड येथील आश्रमशाळेत सौ सरिता सुधाकर सावंत यांची बिनपगारी सेवा देण्यासाठी नियुक्ती झाली। या शाळांत वसतिगृह असून प्राचीन गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते। त्यावेळी आश्रमशाळा ही संकल्पना सरिता यांच्यासाठी नवीन होती। तेच घर, तीच शाळा, तिथेच खाणे, तिथेच झोपणे हे सारे सरिता सावंत यांच्यासाठी अनाकलनीय असे होते। पण शेवटी जे आहे ते स्वीकारण्यातच त्यांनी धन्यता मानली। सेवा हीच पूजा हे व्रत त्यांनी स्वीकारले। जीवनातील सकारात्मकतेकडे पाहून मग हा शालेय प्रवास सुरू झाला। 24 तास ही मुले आपल्या मायेच्या पंखाखाली राहणार आणि आईवडिलांच्या सावलीतून बाहेरच्या जगात आलेली ही पाखरं आपलीच समजून त्यांना मायेची ऊब देण्यासाठी त्यातच जीवनातील आनंद शोधला। या मुलांना विकासाच्या दृष्टीने त्यांना सोबत घेऊनच जगणं सुरू झालं। स्वतःच्या कुटुंबासोबत शाळेतील हे कुटुंब हे आपलेच आहे असे मानून त्यांच्या बाबतीतील अनेक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी मग सरिता मॅडम सज्ज झाल्या। एक नवे आव्हान स्वीकारण्यासाठी त्या तयार झाल्या। शासनाने दिरंगाईने का होईना वेतन सुरू केले। मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा सेवेच्या संधीचे मोल सरिता यांच्यासाठी अनमोल होते। कालांतराने विद्यार्थी संख्या वाढली, मग त्यांच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी थोडीशी तारेवरची कसरतही करावी लागली। विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक कार्यासोबतच शेतीचे काम, बागकाम करताना नकळत एकमेकातील प्रेमभाव, आदरभाव, विश्वासामुळे सेवेचे हे 12 वर्षाचे तप पुरे झाले। तेव्हा शाळेतील ह्या बाई मुख्याध्यापक बाई झाल्या आणि गुळपापडीसारखे हे विद्यार्थी आणि त्यांच्या ह्या बाई। गुळपापडीमधून ज्याप्रमाणे गुळ वेगळे काढता येत नाही, गुलाबजाममधून पाक वेगळा काढता येत नाही, अगदी तसंच झालं। शाळेतील या बाई मुलांच्या आई कधी झाल्या हे त्यांनाच कळले नाही। सरिता सावंत यांच्या विद्यार्थ्यांसोबतचे नाते आईचे जरी झाले असले तरी 2004 पासून सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय जबाबदाऱ्याही तेवढ्याच तन्मयतेने, काटेकोरपणे त्या पार पाडत आहेत। आणि मग स्वतःचं गुणगान न गाता त्यांनी केलेल्या मेहनतीचे, प्रामाणिकपणाचे बक्षीस नकळत कुणीतरी त्याची दखल घेत असतंच। सावंत मॅडमच्या बाबतीतही तेच झाले। बापूसाहेब नेने फाउंडेशनकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी झालेली निवड सावंत मॅडम यांची त्यांच्या सेवेतील धडपड, तळमळ, त्यांनी केलेली ही सेवा याकरता स्वतः अध्यक्ष माननीय रवींद्र लिमये साहेब यांनी सावंत मॅडम यांची माहिती या पुरस्कारासाठी पाठवली। त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणजे बापूसाहेब नेने फाउंडेशनकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। दिनांक 14 एप्रिल रोजी प्रायव्हेट हायस्कूल पेण येथे बापूसाहेब नेने फाउंडेशनकडून आदर्श शिक्षक हा पुरस्कार सौ सरिता सुधाकर सावंत यांना, श्री व सौ बापूसाहेब नेने, सौ शुभांगी काकू, ॲडव्होकेट मंगेश नेने, श्रीमती राधिका घोरपडे, खजिनदार श्री संजय कडू, श्री रवींद्र लिमये आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला। दरवर्षी हा आदर्श शिक्षक सत्कार सोहळा सौ नेने काकूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जातो। यावर्षी नेने काकूंचा 87वा वाढदिवसाचे हे निमित्त होते। सौ सरिता सावंत मॅडम यांनी मिळवलेला हा पुरस्कार अध्यक्ष माननीय रवींद्र लिमये साहेब, सौ शिल्पा वहिनी लिमये, त्यांचे सर्व कुटुंबीय, सहकारी आणि मित्रमैत्रिणी परिवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला आहे। सरिता सावंत यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, सुधागड पाली। वेगळाच अनोखा प्रवास सुरू झाला। आपल्यासाठी 5 तुकडे वाढवण्यात आले
आणि त्यानंतर प्रत्येक वर्गाच्या 2 तुकड्या होऊन आपल्यामुळे पटसंख्या वाढत गेली। याचे सर्व श्रेय अर्थात आपल्या मेहनतीला। या निवासी आश्रमशाळेत काम करताना वेळकाळेचे बंधन अजिबात न बाळगता, पगाराची अपेक्षा न करता, मीपणाची सर्व बंधने झुगारून आणि स्वतःच्या मुलांसारखे समजून वेळप्रसंगी शेतामध्ये उतरूनही काम करण्याची तुम्ही घेतलेली मेहनत खरोखरच उल्लेखनीय आहे। शासनाच्या जाचक निर्णयामुळे BEd असूनही केवळ DEd नाही या कारणास्तव डावलण्यात आलेल्या तुमच्या हक्काला जिद्दीने तोंड देऊन ती डिग्रीही तुम्ही संपादन केली। या कठीण प्रसंगात आपल्या जोडीदाराची भक्कम साथ आपणास लाभली आणि पाठिंबा मिळाला। आज 1ली ते 10वी या शाळेतील प्राचार्य पदाची धुरा आपण सध्या सांभाळत आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ॲडव्होकेट बापूसाहेब नेने फाउंडेशन या संस्थेतर्फे आपला सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा।